नमस्कार, मी तेज बोरगरे. मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. कोरोनाचा आकडा हा दिवसागणिक वाढत चाललेला आहे. जगभर याचा आलेख हा वाढलेलाच पाहायला आपल्याला मिळत आहे. तत्पूर्वी मॅक्स महाराष्ट्राचे संपादकीय सल्लागार निखिल वागळे यांनी थेट प्रेक्षकांजवळ संवाद साधलेला आहे. प्रेक्षकांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तरं दिलेली आहेत. ते पाहूया आणि थेट बुलेटिनला आपण सुरुवात करूया. संदीप जाधव यांनी एक मोठी पोस्ट पाठवलेली आहे. मला माहित नाही त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या सूचना आहेत, पण त्या सूचना जरी असल्या तरी त्या मला बऱ्या वाटत आहेत. संदीप जाधव म्हणतात, नमस्कार सर, आपण या विषयांवर मार्गदर्शन करावं. औषधांचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणं आवश्यक आहे. संदीपजी, करोनावर औषध नाही आपल्याला माहिती आहे, पण इतर जी पूरक औषधं लागतात ती मला वाटतं आपल्याकडे उपलब्ध करून देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. मलेरियावरची गोळी जर करोना बाधित रुग्णांना उपयोगी येणार असेल तर चांगली गोष्ट आहे, पण अजून त्यावरच्या टेस्ट अंतिम स्वरूपात नाही असं त्याचेच संशोधक सांगतायत. अमेरिकेमध्ये काही रुग्णांना ती उपयोगी पडलेली आहे. 100 पैकी एका शहरामध्ये 100 पैकी 97 रुग्णांना ती लागू पडलेली आहे. आणि जर ही गोळी लागू पडणार असेल तर तिचा साठा आपल्याकडे आहे. फक्त ती कोणत्या रुग्णाला द्यायची याचा निर्णय डॉक्टरांवर अवलंबून आहे. पण औषधाचा साठा कमी पडेल असं मला वाटत नाही. औषधांच्या कंपन्या सुरळीत सुरू राहून औषधाचं उत्पादन सुरू व्हायला हवं असं संदीप जाधव यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे, ती काळजी सरकार घेणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणामध्ये साधर्म्य असायला हवं, हीच आमची अपेक्षा आहे. राज्य सरकार उत्तम काम करत आहेत, पण पहिल्या फेरीमध्ये पहिल्या पायरीवर केंद्र आणि राज्याचा संवाद नव्हता असं दिसत होतं. पण आता नरेंद्र मोदींनी सर्व राज्य सरकारांची व्हिडिओ कॉल केलेले आहेत, मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉल केलेले आहेत आणि पहिल्या फळीमध्ये जो संवाद नव्हता तो आता प्रस्थापित झाला असेल असं मी मानतो. वैद्यकीय सुविधा, वैद्यकीय उपाययोजना यावर केंद्र आणि राज्य सरकारने भर द्यावा तसा तो त्यांनी दिलाच आहे. तालुका जिल्हा पातळीवर मेडिकल किट्स उपलब्ध करून द्यावेत, हे बरोबर आहे. संदीपजी, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. मोठ्या शहरांमध्ये हे मेडिकल किट्स उपलब्ध होतात, पण तालुका पातळीवर कदाचित होत नाही. मला असं म्हणायचं आहे की अनेक वेळेला हे किट्सच उपलब्ध नसतात. अनेक वेळेला मास्क उपलब्ध नसतात, ग्लोव्ज उपलब्ध नसतात, पीपीईचे जे किट आहेत ते उपलब्ध नसतात. हे उपलब्ध होतील काही काळाने असं म्हटलं जातंय. सरकार तर करेलच, सरकारला तर करावंच लागेल. आता राज्य सरकारने केंद्र सरकारकडून मोठा साठा मागितलाय, पण केंद्र सरकारच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातल्या चुकीच्या धोरणामुळे आज साठा उपलब्ध नाहीये. काही काळाने तो येईल, त्यावेळेला तो केवळ तालुका आणि जिल्हा ठिकाणी नाही तर अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचेल याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यासाठी आपण सजगतेने काम करू. डॉक्टर, नर्सेस, मेडिकल स्टाफ यांना सेफ्टी किट्स तातडीने पुरवावेत. बरोबर आहे, ते पुरवले पाहिजेत. दुर्दैवाने ते आज आपल्याकडे नाही आहेत, म्हणून काही ठिकाणी डॉक्टरांना रेनकोट घालून काम करावं लागतंय. ही आपली आरोग्य व्यवस्था आहे, ज्याला मी सतत म्हणतो की ही जर्जर झालेली आरोग्य व्यवस्था आहे, ती सुधारावी लागेल. आणि करोना हे संकट आहे, त्याची संधी सुद्धा आहे ती आरोग्य व्यवस्था सुधारण्याची. लोकांमध्ये गैरसमज, कुतूहल, अंधश्रद्धा, भीती किंवा जाती धर्मांमध्ये ते निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्यांनी करू नये. संदीपजी, मी तुमचे आभार मानतो तुम्ही सूचना केल्याबद्दल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. देश हे काय म्हणत दिवे लावायचे आणि मुसलमानांविरुद्ध रोज व्हॉट्सॲपवरून पोस्ट करायच्या, याला काही अर्थ नाही. केवळ राजकीय नेत्यांनीच गप्प राहायला पाहिजे असं नाही, तर आपण सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा असा द्वेष पसरवणाऱ्या लोकांची माहिती पोलिसांना दिली पाहिजे, कारण आता सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले आहे की असा द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे ही माहिती, आपला शेजारी जर द्वेष पसरवत असेल तर गप्प राहू नका. त्याची माहिती थेट पोलिसांना द्या किंवा सरकारच्या मध्यवर्ती कंट्रोल रूमला द्या की हा माणूस अशा प्रकारे समाजामध्ये अफवा आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यावर कारवाई होईल. हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. लोकांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा असं वातावरण करण्याची गरज आहे. अगदी बरोबर. आणि सगळ्यात पहिली जबाबदारी सरकारची आहे, सत्ताधारी पक्षाची आहे. सरकार जर वरतून पंतप्रधान नीट वागले, सरकार नीट वागलं, केंद्र सरकार, तर राज्य सरकार नीट वागतील आणि अख्ख्या समाजामध्ये खऱ्या अर्थाने आत्मविश्वास निर्माण होईल. त्यासाठी कोणताच इव्हेंट करायची गरज नाही. तुमच्या सूचनाबद्दल मी आभारी आहे. या सूचना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आपण निश्चितपणे
प्रयत्न करू. सुहेल काझी यांनी प्रश्न विचारलेला आहे. ते असं म्हणतात की सर, लॉकडाऊनमध्ये कित्येक जण नियम मोडत आहेत आणि ते अगदी चुकीचं आहे. अगदी बरोबर आहे सोहेल काझी. इमर्जन्सी काम सोडलं तर हे नियम मोडायची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. यावर राज ठाकरेंचं ची जी प्रतिक्रिया आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. राज ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिली की यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? याविषयी मी काल बोललेलो आहे, पुन्हा बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही. राज ठाकरेंचं गोळ्या घालण्याचं विधान अतिशय अयोग्य होतं आणि त्यांना जे कोणी माहिती पुरवली की अशा प्रकारे नोटांवर थुकतायत वगैरे, ती माहिती अत्यंत चुकीची होती. आता सिद्ध झालेलं आहे. त्या तबलीगच्या लोकांनी जे परिषद घेऊन, सभा घेऊन बेजबाबदारपण केला, त्यांच्यावर कारवाई होते, परंतु त्यांच्याविषयी अफवा पसरवणं चूक आहे. गोळ्या घालणं तर त्याहून चूक आहे. श्रीमंत कोकाटेंचा सुद्धा मेसेज आलेला आहे. ते मला म्हणतात वी आर प्राऊड ऑफ यू. कोकाटेजी, तुमचं काम समाजाच्या हिताचं आहे. तुमच्याविषयी आम्हाला नेहमीच आपुलकी आणि आदर वाटतो. त्यामुळे तुमचा संदेश येणं आणि तुम्ही वी आर प्राऊड ऑफ यू म्हणणं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच. आता कृष्णा राठोड असा प्रश्न विचारतायत की सध्या भारतात लोकशाहीला स्थान आहे का? बेरोजगारी हटेल का? धार्मिक आचरण आधी घडलं तर कोणी घडवलं? वगैरे वगैरे. कृष्णा राठोडजी, या प्रश्नांची उत्तरं मी कधीतरी देईन. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आत्ता करोनामुळे सुद्धा बेरोजगारी वाढलेली आहे आणि लोकशाहीचा संकोच होतोय जगभर. केवळ भारतात नाही, जगभर असं म्हटलं जात आहे. कारण करोनाच्या आरोग्यविषयक आणीबाणीचा उपयोग करून सर्व देशातली सरकारं आपल्या स्वातंत्र्याचा संकोच करेल अशी भीती व्यक्त केली जाते. हंगेरीमध्ये तर तिथल्या पंतप्रधानांनी आणीबाणी जाहीर केली. संसदेचे अधिकार, संसद बरखास्त केली, अधिकार नाही काढून घेतले, संसद बरखास्त केली. त्यामुळे ही भीती सगळीकडे व्यक्त केली जाते आणि त्यापासून आपण सावध राहायला हवं. करोनाशी आपण लढणार आहोत, पण या निमित्ताने आपले लोकशाही अधिकार हिरावून घेतले जाणार नाही याची खबरदारी आपण घ्यायला हवी. पुढे काही प्रश्न आहेत ते आपण बघूया. आणखीन काय काय प्रश्न आहेत? खूप प्रश्न येत आहेत. व्हॉट्सॲपनी पण आता सांगितलेलं आहे की आम्ही कारवाई करणार आहोत वाटेल ते फॉरवर्ड करणाऱ्यावर. तेव्हा फॉरवर्ड करणाऱ्यांनी जरा सावध राहावं, विशेषतः विष पसरवणाऱ्या भक्तांनी सावध राहावं आणि शिवीगाळ कृपया करू नये. शिवीगाळ तुमची कालपासून कमी झालेली मी दिसतोय आणि तसंच ते चालू जाऊ द्या. वाद काय घाला, तुम्हाला मतं पटली नाहीत तर बोला, तर तुमचा अधिकार आहे. पण शिवीगाळ आहे ती अजिबात करू नका. शिवीगाळीमुळे तुमची मातृसंस्था, तुमचे आई वडील, तुमचं कुटुंब सगळेच बदनाम होतात. कशाला शिवीगाळ करता उगाच चौगाच. पुढचे प्रश्न घेऊया आपण जरा. एक महत्वाची बातमी आहे की नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी आहे, त्यांना पश्चिम बंगाल सरकारने म्हणजे ममता बॅनर्जींच्या सरकारने करोनाविषयक आपली जी सल्लागार समिती आहे त्यामध्ये घेतलेलं ही खूप चांगली गोष्ट आहे. मोदी सरकारनेही सुद्धा त्यांना अशा सल्लागार समितीत घ्यायला हवं. खूप भारतीय जे आहेत येणार आहे तज्ज्ञ मंडळी ही जगभरामध्ये काम करतायत. अमेरिकेत काम करतायत, फ्रान्समध्ये काम करतायत, जर्मनीत काम करतायत. यांची मदत घ्या बाबांनो. खूप त्यांचं तंत्र पुढे गेलेलं आहे, त्यांचं ज्ञान पुढे गेलेलं आहे. त्यांची मदत घेण्यात कमीपणा काहीच नाहीये. नरेंद्र मोदी आणि भाजपला सर्व कळतं या समजात राहू नका. या तज्ज्ञांची मदत घ्या. अभिजित बॅनर्जींनी तुमच्यावर टीका केली असली तरी त्यांना त्या विषयाचं ज्ञान आहे म्हणून टीका केलेली आहे, लक्षात घ्या. जे ममता बॅनर्जींनी केलं ते अत्यंत योग्य केलेलं आहे. त्यांनी त्यांना सल्लागार समितीमध्ये घेतलेलं आहे. मी कालच सूचना केली होती की अशी सल्लागार समिती मोदींनी बनवावी आणि त्यामध्ये तज्ज्ञांना घ्यावं. पुढचे प्रश्न बघूया. संपले असतील तर बरं आहे, पण मला वाटत नाही संपलेत. आणखीन प्रश्न आहेत, आणखीन मी जातोय खाली. एक मिनिट जरा थांबा. आहे ते बघा, आले प्रश्न. आता 26 प्रश्न आहेत अजून. यामध्ये पहिला प्रश्न इम्तियाज खान यांचा आहे.
राज ठाकरे यांनी मरकज व मुस्लिमांबद्दल अतिशय कडक भाषा वापरली. लॉकडाऊन नंतर आम्ही आहोतच असं वक्तव्य केलं. असं वक्तव्य त्यांनी केल्याचं मी त्यांची पत्रकार परिषद ऐकली. असं वक्तव्य त्यांनी केलेलं नाही की आम्ही आहोत वगैरे. ते गोळ्या घाला असं म्हणाले, ते अत्यंत अयोग्य आहे. हे मी तुम्हाला काल सांगितलं, मगाच्या उत्तरामध्ये सांगितलं, आजही सांगतो. राजकीय नेत्यांनी जरा जबाबदारीने वागलं पाहिजे. राजेंद्र गोणारकर नावाचे हे भाजपचे समर्थक दिसत आहेत, पण तरीसुद्धा त्यांचं म्हणणं आहे ती वाचून दाखवतो, कारण लोकशाहीमध्ये अशा लोकांचं म्हणणं सुद्धा वाचून दाखवायला पाहिजे. 90% मूर्ख लोकांनी तुम्ही मूर्ख, आम्ही दिवे न लावणारे शहाणे असं म्हणत राहू. त्यांना असं म्हणायचं 90% लोकांनी दिवे लावले, त्यांना तुम्ही मूर्ख कसं म्हणता. ते बहुसंख्याक लोक आपल्याला वेडे ठरवून टाकतील. तुम्ही वेडे आहात असं सांगून त्यांना शहाणं करता येणार नाही. तर तुम्हाला वेडं कसं केलं जात आहे असं नाही का सांगता येणार. त्यांना काहीतरी गडबड झाली यांच्या वाक्य रचनेमध्ये. त्याला काय म्हणायचं ते मला कळलेलं आहे. ते असं म्हणतायत की ज्या लोकांना तुम्ही मूर्खपणाबद्दल दोष देता ते लोक तुम्हाला वेडे ठरवतील. तो प्रकार तुम्ही करताय राजेंद्र गणोरकरजी. तो प्रकार तुम्ही भाजपवाले गेले 6 वर्ष करताय. तुमच्या टीकाकारांना वेडं ठरवायचं, त्यांचं चारित्र्य हनन करायचं. पण मी आज असं ठरवलंय की तुमच्याविषयी आणि तुमच्या मूर्खपणाविषयी आणि भाजप आणि भक्तांच्या येडेपणाविषयी बोलायचं नाही. करोनाविषयी प्रश्न आहे तर मला विचारा. तुमचा प्रश्न त्याचं उत्तर जर मला माहीत नसेल तर मी योग्य तज्ज्ञ व्यक्तीकडे घेऊन जाईन. पण जरा डोकं वापरा. महामारीचा काळ आहे. उगाच अचरटपणे काहीतरी प्रश्न विचारू नका. त्या राजेंद्र गणोरकरांना खाली निखिल कुंभारे नावाच्या आपल्या एका मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकाने उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात की 90% काय 99% लोकांनी जरी ओरडून दिवे लावले तरी ती अंधश्रद्धाच असेल. बहुतेक तुम्ही पण अंधश्रद्धेचे बळी पडलेले दिसता. असू दे, तुम्हाला देव सद्बुद्धी देव. तेव्हा बघा काय म्हणतात ना, ठोशाला प्रतिठोसा हे आपल्याकडे चालू आहे. चालू राहू द्या. विलास वाघ प्रश्न विचारतायत. नमस्कार सर, मला असं वाटतं की जे लोक घरात बसून आहेत त्यांना धन्यवाद, पण अजूनही काही लोक विनाकारण रोडवर फिरत असतात. त्या लोकांना अक्कल आलेली नाही. म्हणून मला असं वाटतं की सैन्य तैनात करण्यात यावं. विलास वाघ, ही सूचना अत्यंत धोकादायक आहे. याचं कारण जेव्हा समाजामध्ये पोलीस अपयशी ठरतात तेव्हा लष्कर बोलवायची परिस्थिती आहे. दंगलीच्या काळात पोलीस अपयशी ठरतात म्हणून लष्कर बोलवलं जातं. मुंबईच्या दंगलीच्या काळात पण ते बोलवलं होतं. गुजरातच्या दंगलीच्या काळात पण बोलवलं. अलीकडे दिल्लीमध्ये दंगल झाली तेव्हा लष्कर बोलवलं नाही. निमलष्करी दलं आली आणि परिस्थिती शांत झालेली आहे. मला वाटत नाही आता लष्कर बोलवण्यासारखी परिस्थिती आहे. जे लोक ऐकत नाही त्यांच्यावर कारवाई पोलीस करतायत, त्यांना सहकार्य करा आणि लोकांना समजवा. घरात जाऊन बसा. दरवेळेला लष्कराला बोलवणं योग्य आहे असं मला वाटत नाही. आणखीन एका आमच्या मुस्लिम बांधवाचा प्रश्न आहे. त्यांनी उर्दूमध्ये लिहिलं त्यांचं नाव, त्यामुळे मला वाचता येत नाहीये. पण ठीक आहे, मी त्यांचा प्रश्न वाचून दाखवतो. ते असं म्हणतात, करोनाच्या आड जे विष समाजात पसरवलं जात आहे त्यात राष्ट्रीय मीडियाचाही सहभाग आहे. बरोबर आहे, मान्य आहे माझं तुम्हाला. आजचा मीडिया मी कालही सांगितलं अत्यंत हीन दर्जाचं झालेलं आहे, अत्यंत फालतू झालेलं आहे. विष पसरवण्याच्या कामामध्ये मीडिया सुद्धा सहभागी होतो. अनेक मराठी चॅनल या कामामध्ये सहभागी आहेत. मी जे मराठी चॅनल चालवलं IBN लोकमत, त्यामध्ये असं कधीही घडू दिलं नाही. मी जर आज असतो तर असं घडू दिलं नसतं. आणि एक चॅनल नीट वागलं तर बाकीची सगळी चॅनल तो आदर्श घेऊन नीट वागतात. आज एक सुद्धा चॅनल मराठी हे आदर्श नाही आहे किंवा हिंदी चॅनल आदर्श नाही आहे. NDTV सारखं एखादं चॅनल आहे जे धडपणे चालू आहे. रवीश कुमार सारखा एखादा पत्रकार आहे जो योग्य पद्धतीने बोलतोय आणि समाजाला जागं करतोय. पण बहुसंख्य पत्रकार, बहुसंख्य संपादक, बहुसंख्य चॅनल्स, बहुसंख्य वृत्तपत्र ही प्रवाहपतीत झालेली आहे. आणि हीच तर शोकांतिका आहे. तुम्ही लक्षात घ्या भाईसाहेब, हीच सगळी शोकांतिका आहे. आज जर चौथा स्तंभ असलेला मीडिया जागा असता तर आज अशा प्रकारे अंधाधुंदीची परिस्थिती निर्माण झाली नसती. ती झाली आहे, हे मान्य करायला हवं. पण मीडियाला लोकशाही पद्धतीने जागं करून ताळ्यावर आणलं पाहिजे, तरच ही परिस्थिती सुधारेल. नारायण गंगाराम गोंडळ हे म्हणतात, हे नारायण गंगाराम जे आहेत ना ते मला असं वाटतं फिल्म मेकर वगैरे आहेत. ते लिहितात इथे मी डायरेक्टर आहे वगैरे. मला माहित नाही खरंच आहे की नाही, पण ते लिहित आहेत.
ते नेहमीच असं काहीतरी आचरडासारखं लिहित असतात माझ्या टाईमलाईनवर येऊन. मी त्यांना ब्लॉक करणार आहे एक दिवस, पण आज केलेलं नाही आहे. ते असं म्हणतायत तबलिगी डॉक्टरवर थुकतात, अश्लील चाळे करतात. हो नारायण, तुमचं नाव नारायण आहे, हो देवाचं नाव आहे, निदान त्याच्याशी तरी प्रामाणिक राहा. या बातम्या खोट्या आहेत असं 3 दिवस मी सांगतोय, पुन्हा पुन्हा तेच काय विचारतात तुम्ही. आता हे जर चाळे चालू ठेवलेत ना, खोट्या गोष्टी पुन्हा पुन्हा मला विचारायची आणि माझ्या टाईमलाईनवर यायचं, ही टाईमलाईन माझी आहे, लक्षात ठेवा. हे फेसबुक अकाउंट जे आहे ते माझं आहे, त्यावर तुम्ही येताय. हे असे फालतू चाळे मी सहन करणार नाही. तुम्हाला जे अफवा सांगितल्या आहेत त्या अफवा आहेत, त्या अफवा नाही असं तुमचं म्हणणं असेल तर मला पुरावा द्या. नारायण गंगाराम गोंधळ, मी तुम्हाला सांगतोय हे चालणार नाही. मी या क्षणी अशा तऱ्हेचा चुकीचा प्रश्न आणि चुकीचा प्रचार केल्याबद्दल तुम्हाला ब्लॉक करतोय, हे लक्षात घ्या. या क्षणी ब्लॉक करतोय. हे बघा, मी ब्लॉक केलेलं आहे या माणसाला. अशा तऱ्हेचा माणूस जो समाजामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवतो तो माझ्या टाईमलाईनवर असणार आहे. ब्लॉक. पुढेही सांगतो, असे चाळे करणाऱ्यांना ब्लॉक करण्यात येईल. निखिल कुंभारे एक प्रश्न विचारतायत, आपला देश करोनामुक्त होण्यास किती वेळ लागेल? हे कधी कोणाला सांगता येणार नाही, पण सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने घडल्या, सरकार प्रयत्न करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इटलीमध्ये गेल्या 2 दिवसात पेशंटच्या संख्येवर आणि मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण आलंय असं म्हटलं जात आहे. दुर्दैवाने चीनमध्ये पुन्हा रुग्ण सापडलेले आहेत, अजून कोणी दगावलेलं नाहीये. पण आणखी 2 ते 3 महिने हा सगळा प्रकार चालेल जगभर असं मला वाटतं. जगाची अर्थव्यवस्था धोक्यात येणार आहे, सामाजिक परिणाम होणार आहेत, हे खरं आहे. पण 2 ते 3 महिने तरी हा धुमाकूळ चालेल. संचारबंदी किती दिवस असेल? मी या प्रश्नाचं उत्तर दिलंय सुरुवातीचाच, लॉकडाऊनच्या. आणखी 2 आठवडे लॉकडाऊन वाढवला जाईल अशी शक्यता आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, अंधभक्त वगैरे आपण जाऊ दे, मला आता कंटाळा आला. अंधभक्तांविषयी प्रश्न विचारू नका. काय त्यांच्यावर वेळ फुकट घालवायचा मला सांगा. जगामध्ये करण्यासारखी खूप चांगली कामं आहेत. हे सगळे विषारी मनोवृत्तीचे, सडेल मनोवृत्तीचे लोक आहेत. त्यांची एकसारखी दखल घेऊन त्यांना जिथे पटकारायचं नाही ते कळच. तुम्ही सगळे फेसबुकवर आणि ट्विटरवर उतरा. या अंधभक्तांची जी सद्दी चालू आहे ती आपण बंद करू. भाजपचा IT सेल याच्यात पुढाकार घेतो. या IT सेलला अजून चोख उत्तर देणारा दुसरा IT सेल निर्माण झाला नाही. खरं तर या सगळ्या सेक्युलर पक्षांना तो करता आला असता. अनेक वर्ष मी या सगळ्या संघटनांना, पक्षांना सूचना करतोय, त्यांनी ते केलेलं नाहीये, प्रभावीपणे ते करत नाहीत, त्यासाठी पैसे खर्च करत नाहीत, त्यासाठी योग्य व्यावसायिक माणसं ठेवत नाही, जे भाजपनं केलं. अर्थात भाजपकडे 2,500 कोटी त्यांच्या तिजोरीमध्ये आहेत. अजून ते त्यांनी करोनासाठी दिलेले नाही आहेत, देतील अशी माझी अपेक्षा आहे. जाऊ दे, ते आपल्या ट्रोल्सना देत असतात. ते असं म्हणतात 40 पैसे देतात एका पोस्ट मागे, किंवा का 40 रुपये असतील, पैसे नसतील. एवढ्या कमी पैशावर लोक काम करतील असं मला वाटत नाही, पण ते देतात. जाऊ द्या, त्यांच्या नादी लागू नका. आता जग नारायण गुप्ता काहीतरी विचारतात, फॅसिझम वगैरे आता नको बोलूया. फॅसिझम हा प्रश्न मोठा आहे, याच्यावर बोलायचं आहे. एकदा बोलीन मी, सविस्तर बोलीन. परवेश शेख विचारतायत, सर आम्हाला थँक्यू नको आहे, टाळ्या पण नको आहेत, काम करायचं आहे, सुरक्षा साहित्य द्यावं इतकीच आमची माफक अपेक्षा आहे. आमचा परिवार आहे, शासनाने किमान इतकं तरी गृहीत धरावं. मला असं वाटतं की हे परवेश शेख जे आहेत ते मेडिकल ऑफिसर आहेत. हो बरोबर, ते मेडिकल ऑफिसर आहेत रुरल हॉस्पिटलला धारूरला. आणि ते सांगतायत, मला असं वाटतं मेडिकल स्टाफचं जे म्हणणं आहे, हे मेडिकल ऑफिसरचं जे म्हणणं आहे ते आपण लक्षात घ्यायला हवं. त्यांना टाळ्या नको आहेत, त्यांना दिवे नको आहेत, त्यांना थाळ्या नको आहेत, त्यांना इक्विपमेंट पाहिजेत, सर्व औषधं पाहिजेत. आज वोखाटमध्ये ते म्हणतायत 26 नर्सेस आणि 3 डॉक्टर पॉझिटिव्ह आले. अद्याप महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात, उपजिल्हा रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा साहित्य पुरवण्यात आलेलं नाहीये. काही बरं वाईट झालं तर आमच्या परिवाराच्या वनवासाला जबाबदार कोण असं ते प्रश्न विचारतायत. परवेज, या प्रश्नाचं उत्तर आज माझ्याकडे नाही, पण असं काही होऊ नये अशी माझी इच्छा आहे. मला माहिती आहे साहित्य नाहीये, केंद्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडलेली नाहीये. योग्य वेळी त्यांना खबरदार करण्यात आलं होतं. राहुल गांधींनी 12 फेब्रुवारीला केलं होतं, तरी सुद्धा त्यांनी योग्य ती व्यवस्था केली नाही. पण आता ठीक आहे, आता जे काय आहे ते आहे. तुमच्या परिवाराला कोणताही धोका पोचू नये, कोणताही धक्का पोचू नये, कोणतंही दुःख पोचू नये अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सुरक्षित राहा, मेडिकल स्टाफनी सुरक्षित राहा, तुमच्यापर्यंत इक्विपमेंट लवकरात लवकर पोचेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, आशा व्यक्त करतो.
त्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. अविनाश देशमुख म्हणतायत मीडिया मरकजला एवढा हायलाईट का करताय, नका करू. मरकजवाल्यांना आर्मी कॅम्पमध्ये ठेवा. मीडिया मरकजला एवढा हायलाईट करताय कारण मीडिया सुद्धा मुस्लिम द्वेष पसरवण्याच्या मोहिमेचा भाग आहे. मीडियाला असं वाटतं की समाजामध्ये हिंदू बहुसंख्या आहे, आपण जर मुस्लिम द्वेष पसरवला तर आपला TRP वाढेल, म्हणून ते करतायत. आणि एक लक्षात द्या, हे जे मरकजवाले तुम्ही म्हणतायत, मरकजचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? मरकज कुठच्या संघटनेचं नाव नाहीये. मरकज हे जिथे ते तबलिगी जमातवाले जमले त्या जागेचं नाव आहे. मरकज म्हणजे मध्यवर्ती जागा. तुम्ही गुगल करू शकताय. तेव्हा मरकजचा काही दोष नाहीये, त्या जागेचा काही दोष नाहीये. दोष जर असेल तर तबलिगीच्या आयोजकांचा आहे आणि त्यांच्यावर कारवाई होते. तेव्हा पुन्हा त्याला आर्मी कॅम्पमध्ये ठेवा वगैरे यामध्ये काही अर्थ नाहीये. आणि केवळ मरकजमुळे किंवा त्या तबलिगीमुळे सगळं पसरत आहे असं गृहीत धरून पुढे जाऊ नका. अनेक कारणं आहेत, जरा खोलात जाऊन विचार करूया. प्रशांत पिटालिया म्हणतायत EMI संदर्भात बँकांना विनंती करायला सांगितले गेले. प्रत्यक्षात कोणत्याही बँकेने पाठवलेल्या ईमेलला रिप्लाय केलेला नाही. उलट पैसे भरण्यासाठी मेसेज येत आहेत. RBI क्रूर थट्टा करत आहेत. हे मला माहीत नाही, याचा तपशील मी घेईन आणि यावर बोलेन. EMI बाबत ज्या सूचना दिलेल्या आहेत सरकारने, त्या जर बँका पाळत नसतील तर ती गंभीर गोष्ट आहे. त्यांना पाळाव्या लागतील. उशीर होईल पण त्या पाळतील असं मला वाटतं. तेव्हा सरकारने जी सवलत दिलेली आहे, सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तो अंमलात येईल. बँका सरकारचा निर्णय तोडणार नाहीत. खूप वेळ आपण बोललेलो आहे, जवळजवळ आता 1 तास झालेला आहे. आणखीनही प्रश्न येत आहेत. आमचे मॅक्स महाराष्ट्राचे जे माझे सहकारी आहेत शिवाजी काळे, त्यांनी मला आणखीन काही प्रश्न पाठवलेले आहेत. हे शिवाजी काळे आमचे सेनापती आहेत, त्यामुळे ते काय प्रश्न पाठवले ते बापरे, खूपच प्रश्न पाठवले. आपण हे जे सगळे प्रश्न आता आलेले आहे आणखीन ते नंतर उत्तर देऊया. उद्या संध्याकाळी 5 वाजता किंवा त्यानंतर परवा संध्याकाळी 5 वाजता. महत्त्वाचं घडलं तर तुम्हाला भेटीन. आज फक्त प्रश्नांची उत्तरं दिली. पण शेवटी इतकंच सांगतो, आपण सगळे ना खऱ्या अर्थाने दिवे लावून नाही, खऱ्या अर्थाने समाज म्हणून एक राहूया. जातीवरून भांडूया नको, धर्मावरून भांडूया नको, वर्गावरून भांडूया नको, उच्च नीच करूया नको. भारतीय घटनेवर श्रद्धा ठेवूया आणि विज्ञानावर विश्वास ठेवूया. विज्ञानावर विश्वास ठेवूया. विज्ञानावर विश्वास ठेवूया. विज्ञानावर विश्वास ठेवूया. 4 वेळा मी हे का तुम्हाला सांगितलं तर हेच आपल्या डोक्यात शिरत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्पर हे आपल्या भारतीय घटनेत आहे. भारतीय घटना म्हणते की या समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन असणं आवश्यक आहे. पण आपण तेच विसरतो. आपण काहीतरी अंधश्रद्धेचे चाळे करायला लागतो. मित्र, मी तुम्हाला एक आवाहन करणार आहे. आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी या अंधश्रद्धेच्या विरोधात मोहीम चालवली. जवळजवळ 25 वर्षाहून अधिक काळ या राज्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा त्यांच्यामुळे आला. त्यांचा खून झाला, ते हुतात्मा झाले. मला असं वाटतं की आपण आपली विज्ञान निष्ठा बळकट करून नरेंद्र दाभोळकरांची आठवण पुन्हा जागूया. करोनाच्या या लढाईमध्ये अशा लढवय्याची आठवण जागवल्यामुळे आपलाही आत्मविश्वास वाढेल आणि आपली जिद्द वाढेल, आपली इच्छाशक्ती वाढेल. तेव्हा आपण आजच्या या सेशनच्या शेवटी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना सलाम करूया. कॉम्रेड गोविंद पानसरे जे अशाच अंधश्रद्धेविरुद्ध लढले आणि ज्यांचा खून झाला त्यांना सलाम करूया. आपण गौरी लंकेशला सलाम करूया. आपण असा हुतात्मा झालेल्या सर्वांना, अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये सातत्याने लढणाऱ्या, विज्ञानाची कास घेऊन पुढे जाणाऱ्या सर्वांना सलाम करूया आणि आजचा हे टेलिकास्ट इथेच थांबूया. धन्यवाद. पुन्हा नक्कीच भेटणार. तोपर्यंत स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या.
केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत केंद्र सरकारने लॉकडाऊन आखून दिलेलं होतं. मात्र आता 14 एप्रिल नंतर काय अशा चर्चा माध्यमांमध्ये आणि सर्व देशभर सुरू झालेल्या आहेत. तत्पूर्वी आरोग्य मंत्रालयाने एक पत्रकार परिषद आज घेतलेली आहे, ती पाहूया. लव अग्रवाल जी से मेरा सवाल है कि तमाम राज्यों की तरफ से ये खबर आ रही है कि राज्य चाहते हैं कि लॉकडाउन को और ज़्यादा बढ़ाया जाए, तो उसको लेकर केंद्र सरकार का क्या विचार है? क्या इसको बढ़ाने पर विचार कर रहा है? सर, इसके बारे में इससे पहले भी कैबिनेट सेक्रेटरी साहब ने एक डिटेल उन्होंने नोट इशू किया था. अभी जैसे आपने बताया ये रिक्वेस्ट आ रही है स्टेट से. अगर इसके बारे में कोई भी डिसीजन अप्रोप्रिएट लेवल पर डिस्कशन के बाद लिया जाएगा तो मैं आप लोगों की दृष्टि में ले आऊँगा. एक ऑनलाइन क्वेश्चन, हाउ विल द आइडेंटिफाइड हॉटस्पॉट्स बी मैनेज्ड आफ्टर April 15 व्हेन द लॉकडाउन एंड्स? जैसे कि मैं इससे पहले आप सबको बताता आ रहा हूँ कि हमारी 2 स्ट्रैटेजीज हैं इन टर्म्स ऑफ मैनेजमेंट ऑफ केसेस. एक हम बोलते हैं क्लस्टर कंटेनमेंट स्ट्रैटेजी, एक हम बोलते हैं जहाँ पर थोड़े ज़्यादा केसेस आते हैं तो अगर वो एक आउटब्रेक एमिनेबल टू मैनेजमेंट. इन दोनों स्ट्रैटेजीज के तहत हम जैसे लॉकडाउन या सोशल डिस्टेंसिंग एक मेजर है, इन टर्म्स ऑफ कंटेनमेंट मेजर हम इस पर्टिकुलर स्ट्रैटेजी के तहत जिस टाइप के केसेस वहाँ हैं उसके तहत हम उस पर कार्य करेंगे. कि लॉकडाउन को लेकर जो आपने बताया, लेकिन मीडिया में कई तरह की, सोशल मीडिया में कई तरह की के फेजवाइज होगा, कुछ ने यही छाप दिया, कुछ अखबारों ने कि 4 फेजेज में होगा. तो ये क्लियरिटी कर दीजिए कि क्या फेजवाइज तय हो चुका है लॉकडाउन का पालन? और कल पीएम ने भी संकेत दिए थे कि जिन जिलों में एक भी केसेस नहीं आया है उन जिलों में आप नॉर्मलसी लाइए. तो क्या इसकी शुरुआत होगी? सर, जैसे आपने कहा है कि जो भी आप ये बातें कर रहे हैं ये सोशल मीडिया से रिलेटेड कोई डिस्कशन है. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने इससे पहले भी क्लियरली आदेश दिए हैं कि जब तक कोई ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ना हो तो पब्लिक में कन्फ्यूज़न, भय की परिस्थिति उत्पन्न होने के चांसेस हैं. जो भी कोई डिसीजन लिया जाएगा बेस्ड ऑन द अवेलेबल फैक्ट्स वी विल डेफिनेटली ब्रिंग इट टू योर नोटिस. एंड टिल द टाइम ए डिसीजन इज नॉट ऑफिशियली कम्युनिकेटेड, जब तक हम आपको ऑफिशियली कोई कम्युनिकेट ना करें तो आप काइंडली उस पर स्पेकुलेट ना करें. दिस इज माई रिक्वेस्ट. मिस्टर सिद्धांत फ्रॉम बियॉन्ड. National stockpile when it comes to HCQ, and other than HCQ, what are the other requests globally we are getting for help? We know that medicine is one thing, but other than that, सर, एज फार SCQ इज़ कंसर्न, कल भी मैंने आप लोगों को बताया था कि SCQ एक पर्टिकुलर केस में ही, दैट इज़ क्रिटिकल पेशेंट्स एज वेल एज जो उनको हेल्थ वर्कर्स है उनको दी जाएगी. उसके लिए जो भी रिक्वायरमेंट आज देश की है उसके ऊपर ऑलरेडी फार्मा मिनिस्ट्री प्रॉपरली उसको एनालाइज कर चुकी है. उसके तहत वो प्रोडक्शन को भी मॉनिटर कर रही हैं और हम लोग, आई कैन एश्योर यू कि वी हैव सफिशिएंट क्वांटिटीज एज फार एज मैनेजमेंट एज एंड व्हेन नीडेड. Please just wait for the other person to ask the question. Please just wait. But just wait, Ms. Pan. 153. Mr. Love Agrawal, Sunil Prabhu from NDTV. 2-3 important points. One is that just to come back on that lockdown, because there is cross purposes. One, there is high government sources saying that y'all are reviewing, y'all are looking towards the state's demand for increase. So we are not creating the news. You are creating the news, and we are going by what y'all are sending us. So we need to know. Just one pointed question stated. Second is about the PPP. What exactly, in UK there have been some complaints from China, what have been procured. In that version, are these PPEs that have come from China, are they, of particular standard? Because there have been complaints in this regard. So if you could give us on both those points. Yes, sir. So let me kindly again request and reiterate. जैसे आपने कहा है, अगर हम कोई भी निर्णय लेंगे डेफिनेटली हम आपकी दृष्टि में लाएंगे. उस तक काइंडली अगर कोई भी स्पेकुलेशन होती है तो पब्लिक के माइंड में किसी भी टाइप के डाउट प्रोड्यूस हो सकते हैं. आई रियली अर्ज यू, आई रियली रिक्वेस्ट यू to kindly go by what I am explaining to you. As and when any decision will be taken, we will definitely bring it to your notice. Okay. As far as the PPs are concerned, it is very important. We have already issued clear directions कि not only PPs, N95 mask or any other logistics, for all such item there are clearly defined technical parameters. Any item and procured from anywhere which does not qualify into any of those parameters will not be accepted. Last question, 104.
So, Polymeme from India Today. My question is on HCQ itself, because we had a notification from DGFT on the 4th of April which said that this comes under restricted category. Today we are willing to export it. What changed? And secondly, what I want to know is has there been some sort of a quid pro quo in us also telling the US that you need to remove the bans which have been levied as far as the US FDA is concerned, various aspects where we've sought easy access for our pharma companies? Ma'am, let me just again explain to you, whatever decisions are taken, they are taken based on the requirement of any particular medicine in the country. And as I just now explained to you, we, Pharma Ministry, is particularly coordinating on a day-to-day basis what would be the requirement of HCQ in the country, what is the production, what is the availability of API in the country in terms of what further can be produced, and based on that proper matching has been done. And to that extent, further I would really urge and request you that any speculation contrary to what we are trying to explain to you may not be actually yielding any result. Thank you. Thank you very much, friends. Thank you. Madam, I clearly explained to you, speculation of any kind will not really help anyone. That is why again I request you, kindly whatever we are explaining to, we are very clear as far as the requirement of HCQ is concerned. India will coordinate that we will have the required quantity available with us. Again, I would really urge, as far as the HCQ is to be given, it has to be given into specific cases which are allowed. It has to be also given after the doctor's advice. So any speculation beyond this will really not serve any purpose. Thank you once again. महाराष्ट्रात रुग्ण